मराठी चित्रपट सबर बोंडाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे आणि भारतीय चित्रपटाचा संपूर्ण जगात डंका झालेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। मराठी चित्रपटाला संपूर्ण जगभरात नाव मिळालेलं आहे। मराठी चित्रपट दिग्दर्शक रोहन कानवडेंचा हा चित्रपट आहे। या चित्रपटातून समलैंगिक विषयाची मांडणी केली गेलेली आहे। 2025 च्या सनडान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा त्याला पुरस्कार मिळालेला आहे। मराठी चित्रपटाचा संपूर्ण जगात डंका वाजलेला आहे। सबर बोंडा हा मराठी चित्रपट आहे ज्याला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालाय। रोहन कानवडे यांचं दिग्दर्शन या चित्रपटाला आहे आणि या चित्रपटातून समलैंगिक विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे। 2025 च्या सनडान्स फिल्म फेस्टिवल मध्ये हा विशेष पुरस्कार चित्रपटाला मिळालेला आहे। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत। श्रेयस, मराठी चित्रपटाला संपूर्ण जगभरात एक वेगळी ओळख मिळते, विशेष पुरस्कारांना सन्मानित झाला चित्रपट, काय नेमके अधिक तपशील आहेत याबाबत? हा मान मराठी सिनेमाला मिळालेला आहे आणि हा सगळ्यात मोठा मान आहे। आपण बघू शकतो तर हा जो सिनेमा आहे तो सिनेमा कुठे ना कुठे अनेक ठिकाणी गेलाय, अनेक फिल्म फेस्टिवलला गेलाय आणि अनेक फिल्म फेस्टिवल मान पटकावल्यानंतर आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक अर्थी हा रोहन कानवडे चा एक खूप मोठा सन्मान आहे। आपण म्हणू शकतो एक असा सिनेमा ज्यामध्ये अनेक गोष्टी बोलल्या गेल्या ज्या खरं तर आपण बोलू शकत नाही, त्या गोष्टीमध्ये बोलण्याचा एक अर्थ आणि त्याला समर्थन देणारी अनेक गोष्टी या पुरस्कारामध्ये कुठे ना कुठे समोर येताना दिसत आहेत। एकंदर आपण पाहिलं गेलं तर रोहन कानवडेचा हा खऱ्या अर्थानं एक वेगळा सन्मान या पुरस्कारामध्ये झाला आणि त्यामुळे कुठे ना कुठे मराठी संस्कृतीत पण आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। जी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मराठी चित्रपट सबर बोंडाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे। रोहन कानवडे यांचं दिग्दर्शन आहे चित्रपटाला। समलैंगिक विषयाची मांडणी करणारा हा चित्रपट आहे ज्याला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय।